दशक 19वा आणि समास आपला 8वा सुरू आहे. 8व्या समासाचं समर्थांनी नाव दिलेलं आहे उपाधी लक्षण निरूपण. उपाधी लक्षण निरूपण असं समर्थांनी इथे नाव दिलेलं आहे. आता प्रत्येक दशकामधला प्रत्येक समास आम्हाला एक बोध देतो आहे, एक शिकवण देतो आहे. आणि ह्या समासाच्या माध्यमातून शिकवण कशाची मिळते? उपाधीची. आता उपाधी म्हणजे काय? हा आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला. सगळ्यांना माहितीये, काही प्रश्न नाही पडला. पण समर्थांनी प्रश्न कोणता पडला आपल्या सगळ्यांना? माझ्यासकट सगळ्यांना प्रश्न असा पडला की समर्थांनी ह्या समासाला उपाधी लक्षण का नाव दिले असेल, किंवा शिकवणीच्या माध्यमातून समर्थ आम्हाला उपाधी काय सांगतात, उपाधीबद्दल काय सांगतात, हा प्रश्न मलाही पडला की का असं करतात हे समर्थ. आणि त्या प्रश्नाचं उत्तरही समास अभ्यास केल्यानंतर मिळालं की उपाधीचं या ठिकाणी जे निरूपण करण्यात आलेलं आहे त्याचं कारण असं आहे की मूळचा मी ब्रह्मरूप आहे, सगळ्यांना मान्य. आणि मूळचा मी ब्रह्मरूप असल्यामुळे, जीव मूळचा ब्रह्मरूप असल्यामुळे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एकही उपाधी नाही, उपाधी नाही, एकही विकार नाही. आणि मी जर मूळचा ब्रह्मरूप आहे तर मग मला सुद्धा उपाधीचा, माझ्या ठिकाणी उपाधी नाही असं तर आपण म्हणू शकत नाही, परंतु मला उपाधीमध्ये राहून सुद्धा उपाधीपासून वेगळं राहता आलं पाहिजे आणि स्वरूपाशी ऐक्य साधता आलं पाहिजे. हा समर्थांचा खूप मोठा उद्देश यामध्ये आहे. आम्ही उपाधीमध्ये छानपैकी असतो, उपाधीला सगळं काही मानून बसतो आणि म्हणून मग आम्हाला आमच्या स्वरूपाचं अज्ञान असतो उपाधीला सत्यत्व दिल्यामुळे. आणि म्हणून समर्थांनी उपाधी लक्षण निरूपण आमच्यासाठी दिलेलं आहे. मग आता उपाधी म्हणजे नेमकं काय? सगळ्यांना उपाधीचं व्याख्या माहिती, वेगळं सांगायचं कारण नाही. पण आता ह्या समासाच्या अनुषंगिक उपाधी म्हणजे काय, आधी आपण थोडं त्याचं विवेचन बघू. उपाधीचं, उपाधी काय? जी स्वरूपाला निर्देशित करते, शास्त्रीय व्याख्या आहे, जी स्वरूपाला निर्देशित करते पण स्वतः निवृत्त होते. स्वरूपाला निर्देशित करून स्वतः जी निवृत्त होते त्याला उपाधी असं म्हणतात. खूप महत्वाची व्याख्या. स्वरूपाला निर्देशित करून स्वतः निवृत्त होणे, निवृत्त होणे फार महत्वाचं. निवृत्त होत असेल तरच ती उपाधी आहे. म्हणून म्हटलं की सगळ्यांना व्याख्या पाठ आहे, पण त्या व्याख्येमध्ये बारकावे जे आहे हे बारकावे जोपर्यंत आम्ही टिपत नाही तोपर्यंत नेमकं आम्हाला काय करायचंय हे लक्षात नाही येत. गावाला तर चाललोय आणि ढोबळ मनाने लक्षात येतोय की सरळ रस्ता आहे, नागपूरला जायचंय, सरळ रस्ता आहे, कुठे वळायचं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. पण आता निघालो नागपूरला जायला आणि नागपूरच्या रस्त्यावरच एक मोठा आम्हाला ब्रिज लागला आणि त्या ब्रिज वरून जर आम्ही गेलो सरळ तर पांढऱ्याकडा नावाच्या गावाला जातो. आणि तो ब्रिज जर आम्ही सोडला तर तिथूनच जवळ खालून रस्ता आहे, तर आम्ही नागपूरला पोहोचतो. आता हा जो छोटासा एक मध्ये बारकावा आहे, हा जर आम्ही मॅप लक्षात घेत असताना जर लक्षात नाही घेतला तर आमची पूर्णपणे वाट चुकते हो. आपली सगळी वाट चुकते आणि आपण पांढऱ्याकडा रोडला लागतो. लक्षातच नाही येत की आपण कुठे चाललो. रस्ता इतका चांगला, त्या रस्त्यामध्ये आपण सगळं विसरून जातो. काय सुंदर रस्ते केले आहेत आणि रस्त्यावरच बोलायला लागतो. मग समृद्धी आठवतो, आणखी मोठे मोठे महामार्ग आठवतात. आणि आता तर काही विचारू नका, सगळ्या तीर्थक्षेत्राला खूप चांगले रस्ते, खूप सारा आपला वेळ वाचणार आहे. हॅलो हॅलो, हा, थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम येतोय, ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा एक बारकावा, तेवढा एक तो स्पॉट जर का
आमच्या अनावधानामध्ये चुकला ना, अनावधान असतो, गाडी आपण गाडीत बसलेलो असतो आणि मग बाकीचं दृश्य पाहण्यात बाकीच्या गप्पा करण्यात इतकं काही व्यस्त असतो की त्या अनावधानामध्ये जर का तो स्पॉट तो बारकावा निसटून गेला तर सगळा रस्ता चुकतो. अगदी ह्याप्रमाणे जर का अभ्यास करताना आमचं अवधान कमी पडलं, आमची तत्परता कमी पडली, अवधान जर कमी पडलं आणि हे बारकावे जर आमचे निसटून गेले ना, तर आमचं सगळं मार्गक्रमण आम्हाला परत चुकलियावर मग फेरा पडे. मर्म चुकलं की फेरा पडला. आणि म्हणून हे मर्म आमचं चुकायला नको, यासाठी आम्हाला संत जे आहे, हे संत नेहमी जागे करत असतात, सारखे मर्म सांगत असतात. काय या संतांचे मानू उपकार, मज निरंतर जागविती. फक्त ही मर्म टिपण्याची आमची सूक्ष्म बुद्धी हवी. आणि म्हणून उपाधी म्हणजे जी स्वरूपाचं निर्देशन करते आणि मग ती स्वतः निवृत्त होते. निवृत्त होणे हा बारकावा ह्याच्यामधला. आणि स्वरूपाचं निर्देशन हे लक्षात राहतं आमचं, पण निवृत्त होणे हे लक्षात नाही राहत. उपाधीने निवृत्त व्हायचं हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. नुसतं निर्देशन महत्वाचं नाही. जोपर्यंत ही उपाधी निवृत्त होत नाही तोपर्यंत आम्ही स्वरूपाकारतेला जाऊन पोचत नाही. पक्क लक्षात ठेवायचं आहे. मग आता जी स्वरूपाचं निर्देशन करते स्वतः निवृत्त होते. उदाहरणांच्या माध्यमातून पाहू, उदाहरण पण माहितीये पण तरी सुद्धा पाहू. मला जायचंय देशपांडेंच्या घरी आणि मला घर माहित नाहीये आणि मी विचारते का हो देशपांडेंचं घर कुठे, आणि मला एक जण सांगतं की देशपांडेंचं घर ना ते झाड आहे की नाही, त्या झाडाच्या पलीकडे 4 पावलं जा तर तुम्हाला देशपांडेंचं घर सापडेल. आता मला देशपांडेंच्या घरी जायला झाड जे निर्देशित केलेलं होतं त्या सद्गृहस्थांनी, ते झाड त्या देशपांडेंच्या घराची उपाधी झाली. म्हणजे देशपांडेंचं घर सापडायला मला त्या झाडाचा आधार घ्यावा लागला. त्या झाडाचा मी आधार घेतला. आता चालत चालत त्या झाडाकडे लक्ष ठेवत ठेवत गेलो, त्या झाडाखाली आलो आणि आम्ही त्या झाडाखाली आल्यानंतर मग बघितलं इथून 4 पावलं पुढे उत्तरेकडे गेलं, देशपांडेंचं घर लागलं. मग आम्ही 4 पावलं पुढे जातो, देशपांडेंच्या घरी पोचल्यानंतर त्या झाडाची आपल्याला आठवण असते का? किंवा प्रत्येक आता पुढच्या वेळेला ज्या वेळेला आम्ही देशपांडेकडे येतो त्यावेळेला त्या झाडाच्या पलीकडे झाड असं तरी आम्ही आठवतो का? एकदा रस्ता माहीत झाल्यानंतर अरे ते झाड गेलं मागे, मागे ह्याच तर झाडावरून आपण बरोबर रस्ता पाहून पुढे गेलो होतो, ते झाड मागे पण गेलं. म्हणजे इतकं आम्ही त्या उपाधीच्या बाबतीमध्ये कसं काय असतो, अलिप्त असतो. तो विचार उपाधीचा आमच्या अजिबात बुद्धीत राहत नाही. म्हणजे याचा अर्थ ती उपाधी निवृत्त झाली. कुठून निवृत्त झाली? ते झाडने कोलमडून पडलं. माझ्या बुद्धीमधून ती आपोआप निवृत्त झाली. लक्षात घ्या बारकावा, बुद्धीमधून निवृत्त करायची मला उपाधी, आणि बुद्धीमधून ती ज्या वेळेला निवृत्त होईल त्यावेळेला स्वरूपाशी ऐक्य, म्हणजे उपाधीशी आम्ही ऐक्य कशाच्या माध्यमातून पाहतो? अंतःकरणाच्या माध्यमातून उपाधीशी आमचं ऐक्य असतं. मग कोणती उपाधी आहे? सगळ्यात महत्वाची उपाधी कोणती आहे? तर सगळ्यात महत्वाची उपाधी आमचा देह, आमचा शरीर ही सगळ्यात मोठी महत्वाची उपाधी आहे. आणि ती काय निर्देशित करते उपाधी? ती आत्म स्वरूप निर्देशित करते, ब्रह्म स्वरूप निर्देशित करते. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ स्वीकारिती आणि मी न स्वीकारित.
या उपाधी माझी गुप्त, ह्या उपाधीमध्ये गुप्तपणे चैतन्य आहे आणि हे चैतन्य संत श्री गुरु स्वीकारले ते स्वीकारतात आणि आम्ही स्वीकारत नाही. ते ज्या वेळेला आम्ही स्वीकारतो त्यावेळेला आमच्या बुद्धीने ज्या वेळेला ते स्वीकार केला चैतन्याचा, त्यावेळेला आपोआपच देहाची उपाधी मागे पडते, गळून पडते. याला गळून पडणे म्हणतात. उपाधी गळून पडणे बुद्धीतून. देह खाली पडत नाही, देह अचेतन जड होत नाही. तो जेव्हा व्हायचा परमेश्वराच्या इच्छेने तेव्हाच होतो. प्रारब्ध संपल्यानंतरच तो अचेतन जड होतो, तोपर्यंत होत नाही. अगदी प्रारब्ध ज्या क्षणी संपेल त्या क्षणाला तो देह पडतो. अगदी घास घेता घेता जो प्रारब्ध संपत असेल तर त्या क्षणाला देहाची उपाधी तिथेच खाली पडते हो, अचेतन जड देह होतो. परंतु वैचारिक देहाची उपाधी निवृत्त होते, म्हणजे बुद्धीतून त्या उपाधीकडे आम्ही त्या उपाधीमध्ये त्याला सत्यत्व देत नाही, त्या उपाधीत आम्ही रमत नाही. पण शरीर असेल तरच आम्हाला चैतन्याचा वेध घेता येतो. उपाधीशिवाय ते शक्य नाही. शरीर असेल तरच आम्ही तो वेध घेऊ शकतो चैतन्याचा. शरीर जर नसेल तर उपाधीचा चैतन्याचा वेध घेऊ शकत नाही. कारण चैतन्य कसं आहे, ते चैतन्य निरवय आहे, निराकार आहे. आणि निराकार असल्यामुळे, कोणताही आकार नसल्यामुळे आम्ही त्याचा वेध घेऊ शकत नाही. या आकारांच्या माध्यमातूनच त्याचा वेध घेऊ शकतो. म्हणून उपाधीला मूल्य आहे, एक प्रकारचं मूल्य आहे. तसंच त्या उपाधीच्या मर्यादा पण आहे. आणि म्हणून उपाधीचं मूल्य आणि उपाधीच्या मर्यादा हे जर आम्ही नीट समजून घेतलं तर आम्ही उपाधी वेगळे सहज राहू शकू. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार करिता संसार तुम्हा नाही, तुकाराम महाराज म्हणतात. उपाधी वेगळे तुम्ही आहात, म्हणून तुम्हाला संसार नाही विठ्ठला. म्हणजे उपाधीला तुम्ही चिकटून नाही आणि आम्ही उपाधीला चिकटल्याशिवाय राहत नाही. उपाधी सर्वस्व म्हणतो, या देह ही उपाधी. त्यानंतर या देहाच्या अनुषंगिक आलेले हे नाम, हे रूप, ही उपाधी, त्या नामरूपामध्ये आम्ही अडकून पडतो. काय महत्व देतो त्या नामरूपाला, वेगळं सांगायचं नाही. वास्तविक पाहता नामरूप ही मायेतली आहे. गगनी गंधर्व नगरे दिसतात ती नाना प्रकारे, त्याचे नाना रूप नाना नामे, तसेच नाना रूप नाना नाम आहे. ती सगळी माया आहे, समर्थ म्हणतात आहे. परंतु त्याचा आम्हाला पूर्णपणे विसर पडलेला असतो. नामरूप ही उपाधी, देह ही उपाधी, आणि देह सापेक्ष असणार मग देहादी जगत. या जगतामध्ये सुद्धा याला सुद्धा आम्ही सत्यता दिलं असतो आणि नाहीच होतो आमचं, जगताशिवाय अडतच. आणि म्हणून जिथे आमचं अडतं ना, उपाधी वाचून अडलं की समजायचं आम्ही त्या उपाधीला काय केलं, सत्यत्व दिलं. उपाधीचं आम्ही विशेषण केलं. पक्क लक्षात ठेवायचं, विशेषण. आणि विशेषण हे विशेषापासून कधीच वेगळं नसतं. काय कठीण कठीण बोलताय होताई. काळा घोडा, आता घोड्याचा रंग काळा, घोड्याचा रंग काळा हा आम्ही काळा रंग हे घोड्याचं विशेषण आहे,
कोणता घोडा हो कोणता? तो काळा घोडा आहे की नाही, तो मला फार आवडतो. म्हणजे आता घोड्याचा काळा रंग जो आहे, हा हे विशेषण आहे घोड्याचं. त्या रंगावरून तो घोडा ओळखला गेला. मग तर ते काळा रंग त्या घोड्यापासून आम्ही दूर करू शकतो का? अजिबात दूर करू शकत नाही. अजिबात दूर करू शकत नाही. काळा रंग आणि घोडा यांचा अभेद आहे बिलकुल. म्हणून काळा रंग विशेषणाला आम्ही विशेषापासून दूर करू शकत नाही. परंतु उपाधीला मात्र आम्ही अगदी व्यवस्थित बाजूला ठेवू शकतो. देह उपाधी आहे कशाची? आत्म्याची. एकदा आत्मस्वरूपाची ओळख झाली या देहाच्या माध्यमातून, हा देह का हालचाल करतो? हा देह का हालचाल करतो? काम करतो, उठतो, बसतो, खातो, पितो, सगळीकडे फिरतो, ज्ञान ग्रहण करतो. याला ज्ञान होतं, मला ज्ञान होतं, मला कळतं. हे सगळं कशामुळे होतं? त्या चैतन्यामुळे हे सगळं होतं. चैतन्यामुळे हा देह चेतन असल्यासारखा वाटतो. एकदा आम्ही त्या चैतन्याकडे वृत्ती फिरवणे, या नाव भक्ती, या चैतन्याकडे आमची अंतःकरण वृत्ती संपूर्णपणे त्यामध्ये एक रूप झाली चैतन्यामध्ये, तिथेच ती विलीन झाली की ही उपाधी आपोआप सुटते. आणि मग कुत्ता जाने चमडी जाने, काय म्हटलंय कबीराने? कुत्ता जाने चमडी जाने. आपण म्हणू शकू कुत्ता जाने चमडी जाने? कबीरांना कुत्रा चावल्यानंतर ते म्हणतात आहे कोणाला? तो कुत्रा चावलाय या कातोड्याला, कुत्ता जाने चमडी जाने. म्हणजे इतकं उपाधीपासून वेगळं राहता येतं. संतांनी ते दाखवलंय. एवढं उपाधीपासून आम्हाला वेगळं राहता येतो. म्हणजे उपाधी सोडायची नाही, तर उपाधीशी जे आमचं वैचारिक ऐक्य झालेलं आहे, ते ऐक्य आम्हाला सहज सोडता येतं. आणि त्या ऐक्यामुळे आमची देहबुद्धी जी काही दृढ झाली आहे, आणि त्या अनुषंगिक असणारं मी आणि माझं जे चालू आहे, ते आम्हाला सहजपणे त्या विसरले जयाचे अंतःकरण, सहज आमच्या अंतःकरणाला त्याचा विसर पडू शकतो. सहज आम्हाला त्याचा विसर पडू शकतो. पण आम्ही जर ह्या उपाधीला विशेषण केलं ना, तर मग मात्र ती कधीच दूर होऊ शकत नाही. जसा काळ्या रंगाचा घोडा म्हटल्यानंतर काळ्या रंग घोड्यापासून दूर होऊ शकत नाही, तसंच माझा देह हा माझ्यापासून कधीही अलिप्तपणे राहू शकत नाही. मी अलिप्तपणे माझ्या देहापासून राहू शकत नाही. देहाचे धर्म देही पाय, असं आम्ही कधीच करू शकणार नाही. आत्मा आत्म्याचे ठाई, असं आम्ही केव्हाच करू शकणार नाही जर या उपाधीला विशेषण केलं तर. आणि विशेषण न करता उपाधी या रूपाने पाहणं हे साधन आहे. आम्ही विशेषण करतो. माझ्यासारखं सुंदर कोणी नाही, माझ्यासारखं पराक्रमी कोणी नाही, कर्तृत्ववान कोणी नाही, मीच. काय विशेषण स्वतःला चिकटून घेतोय बघा. आणि या सगळ्या इव्हेंट मध्ये आम्ही विशेषणाच्या इव्हेंट मध्ये आम्ही खेळत असतो. नामरूपामध्ये सतत खेळत असतो. नामरूप सत्य वाटतात, त्याला माईकाचा दर्जा कधीच देत नाही. प्रपंच ही उपाधी, प्रपंच ही उपाधी वाटते, उपाधी आहे आणि हीच खरी वाटते. प्रपंच उपाधी खरी वाटते. प्रपंच सुटला तर कसं, माझं कसं होईल, भय वाटतं. प्रपंच सुटला तर माझं कसं होईल,
असं भय जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही प्रपंचाला सत्य मानलं, म्हणजे प्रपंच या उपाधीला सत्य मानलं. प्रपंच उपाधी न सांडता प्रपंचाची उपाधी न त्यागता आणि याचा त्याग न करता जर आम्ही वावरत असू सगळीकडे जगतामध्ये, तर जनामध्ये सार्थकता, जनामध्ये काय होईल, आम्ही सार्थक, आमचं सार्थक होईल. जनामध्ये राहून आम्ही आमचं जीवन सार्थक करू. जनात राहून आम्ही आमचं जीवन सार्थक करू आणि उपाधीचा आम्हाला बाध करायचा आहे. म्हणून उपाधीचा बाध, उपाधी नष्ट नाही करायची, उपाधीचा बाध करायचा आहे. उपाधी नष्ट तेव्हाच होणार आहे जेव्हा प्रारब्ध संपेल. जगताची उपाधी, प्रपंचाची उपाधी तेव्हा नष्ट होणार आहे जेव्हा ईश्वर प्रलय करेल तेव्हा. तोपर्यंत हे चालूच राहणार आहे. म्हणून मला या उपाधीचा बाध करायचा आहे. समर्थांनी फार महत्वाचा संदेश दिलाय की उपाधीचा बाध जोपर्यंत आमचा होणार नाही तोपर्यंत स्वरूपाकारता नाही. स्वरूपाच्या ठिकाणी उपाधीचा अत्यंतिक अभाव आहे. अत्यंतिक अभाव आहे स्वरूपाच्या तिथे. अगदी तेथे चंद्र सूर्य ना पावक, नव्हे काळोखी ना प्रकाशक. चंद्र नाही, सूर्य नाही, काळोख नाही, प्रकाश नाही. उपाधी वेगळे एक निरुपाधिक ब्रह्म. असं उपाधी वेगळं, असं एकमेव अद्वितीय निरुपाधिक काय आहे, ब्रह्मस्वरूप आहे. ते मी आहे. नुसतं ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे म्हणायचं, ते मी आहे फार महत्वाचं आहे. ते मी आहे. आणि हा अभ्यास मला प्रत्येक वेळेला करायचा आहे. ज्या वेळेला मी उपाधीमध्ये अडकतो असं माझ्या लक्षात येईल त्यावेळेला मला हे आठवलं पाहिजे. उपाधी वेगळे एक निरुपाधिक ब्रह्म, ते मी आहे. समर्थांची ओवी 17व्या दशकातली. आणि असं उपाधी वगैरे राहण्याचा आम्ही प्रयत्न सतत केला पाहिजे. उपाधीचा त्रास मला होता कामा नये. जन्म देहाला मरण देहाला. या उपाधीला जन्म आहे, या उपाधीला मरण आहे. मी न कधी मरणार, मी कधीच मरणार नाही. आणि कारण माझा जन्मच झाला नाहीये. जन्म मरण ही पण उपाधी, तीन अवस्था उपाधी, तीन काळ उपाधी. काय काळाच्या उपाधीत अडकतो, तीन अवस्थांच्या उपाधीत अडकतो आम्ही. अडकतो की नाही. काय बालपण होतं हो आमचं, रम्य बालपण. अजूनही बालपणातले मित्र म्हटले ना की कसा वेळ जातो कळत नाही, बालपणात गेल्यासारखंच वाटतं. भूतकाळातल्या उड्या, भूतकाळातल्या बुड्या. भूतकाळामध्ये डुबलो म्हणजे बुड्या मारल्या. काय उपाधीला घट्ट पकडून आम्ही एक क्षणभर सुद्धा उपाधीशिवाय आपण राहू नाही शकत. क्षणभर पण नाही हो. आणि असं क्षणभरही आम्ही उपाधीशिवाय जर राहू शकत नसेल तर आम्ही उपाधीचा बाध करणार केव्हा. म्हणून उपाधीचा बाध करणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी या ठिकाणी सांगितलेले आहे की ही जी उपाधी आहे, आता साधकाच्या दृष्टीने उपाधीचा विचार सांगितला, परंतु ह्या उपाधीचा ज्या वेळेला बाध होईल, सगळ्या उपाधी वेगळे ज्या वेळेला होतील तेव्हा तो साधक हा महंत या पदवीला पोहोचतो. आणि महंतांनी केलेलं जे कार्य आहे, जो व्याप आहे, ती सुद्धा एक प्रकारची उपाधीच आहे. ही सुद्धा एक प्रकारची उपाधीच आहे महंताची. आणि महंतांनी या सगळ्याचा विचार कार्य करताना करावा. स्वतःची कार्यक्षमता, देशकाल परिस्थिती, अनुकूलता स्वतःला असलेली, या सगळ्याचा विचार करावा आणि कार्य करावे. समर्थांनी खूप मोलाचा संदेश दिलाय की उपाधीच्या वेगळं कसं राहावं. उपाधीच्या वेगळं राहून आम्हाला कार्य करायचं आहे, साधन करायचं आहे.
आणि असंगत्व, कशापासून असंग राहायचंय? या उपाधीपासून. उपाधीचा संग सोडायचा आम्हाला. उपाधीचा संग जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही असंग आत्मस्वरूपाला प्राप्त होत नाही. असंगत्वानी असलेलं स्वरूप. म्हणून सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारचे विवेक आढळू लागतील. या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत बघा. अनेक स्वभावाचे विविध लोक आहेत. आणि हे जेव्हा आम्ही भ्रमण करू त्यावेळेला आपल्याला कळतं. त्यावेळेला भ्रमण करतो आपण, भ्रमंती करतो, त्यावेळेला कळतं की नाही की अनेक प्रकारचे लोक आहेत. विविधतेने हे सगळं नटलेलं आहे. कोणी खूप रागीट असतो, कोणी फार प्रेमळ असतो, कोणी फारच विचित्र असतो. किती विचित्र असतो. आजच एक व्हॉट्सअपवर नोट वाचली, दगडाशी बोलणारा माणूस तो दगडाशी इतकी एकरूपता साधतो की दगडावर दगड, दगडावर दगड. काही फेविकॉल न लावता, फेविक्विक न लावता ठेवतो. पण तो म्हणतो की मी त्या दगडाशी इतका एकरूप होतो. अरे दगड्या, तू दगडच आहे. काकांची एक दगड म्हणून कविता आहे हो. दगडावर बसलेला दगड. खूप सुंदर काकांचं काव्य आहे ते. दगड अचेतन जड आणि त्याच्यावर हे शरीर बसलं. दगडावर बसलेला दगड. असे काकांची छान सुंदर कविता आहे. फार संदेश देऊन जाते ती उपाधीचा. आणि असे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असतात आणि त्यातच त्यांना ते भूषण वाटत असतो. केवढं उपाधीला चिकटून असतात ते. मी त्या दगडाशी एकरूपतेने बोलतो, त्याच्यात एकरूपता साधतो म्हणून ते दगड बरोबर एकावर एक राहतात. आणि त्यांनी दाखवलं पण आहे प्रात्यक्षिक करून. दगडांशी बोलताना आपण दगडांशीच तर बोलतो हो सगळेजण. बोलतो की नाही? एकमेकांशी बोलतो. कोणाशी बोलतो? आपल्याला एकमेकांशिवाय करमत नाही. आपण करमत नाही म्हणजे कोणाशिवाय करमत नाही? एका दगडाला दुसऱ्या दगडाशिवाय करमतच नाही. स्वतःला दगड म्हणून घ्यावं, काय हरकत आहे? दगड म्हणून जेव्हा आम्ही आमची स्वतःची अशी निर्भत्सना करू की नाही, त्यावेळेला आम्ही त्या दगडापासून दूर होण्याचा प्रयत्न करू. नाही तर दगडामध्येच रमू. काळ्या दगड, पांढरा दगड, संगमरवरी दगड. काही संगमरवराचे दगड असतात सुंदर, ते काळे असतात. म्हणून नाना प्रकारचे जे विविध लोक आहे, त्यांची जी चालीरीती आहे त्या सगळ्या आम्ही बघतो आणि आम्ही अचंबित होतो. पण त्यांच्याकडे पाहून कधी असा विचार नाही येत की आपण या सगळ्या उपाधीमध्ये रमतोय. या नाना प्रकारचे गुणसंपदेने लोक जरी असले तरी या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, याचा आपण विचारच नाही करत. त्या उपाधीशी एकरूपता साधतो, त्या उपाधीमध्ये रमतो. आणि समर्थ आम्हाला ही आज दृष्टी देऊन राहिले हो, की नाना प्रकारची लोक असतात त्या सृष्टीमध्ये. अनेक उपाधी असतात. पण ह्या उपाधीमध्ये आम्ही रमता रंगता रेंगाळता कामा नये. उपाधीचं मूल्य लक्षात घ्यायचं आणि मर्यादा लक्षात घ्यायच्या. म्हणून आता प्रपंचामध्ये अनेक लोक असतात. प्रपंच किती प्रपंच जन अखंड वृत्ती उदासीन, सुख दुःखे समाधान दंडळेना. अनेक लोक प्रपंचामध्ये असतात, अनासक्त वृत्तीने राहतात. सुख दुःखादी त्यांच्या द्वंद्वाने त्यांच्या समाधानाला धक्का पण लागत नाही. हाही एक प्रकार असतो समाजामध्ये, की त्यांच्या सुखदुःखांनी समाधानाला धक्काच लागत नाही. अनासक्त वृत्तीने ते असतात. परंतु मी अनासक्त वृत्तीचा आहे, मी अनासक्त वृत्तीचा आहे असा जर विचार माझ्या मनात येत असेल तर अनासक्त वृत्ती ही पण एक उपाधीच होते. तिला सहजता जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तिला आम्ही उपाधी म्हणूनच स्वीकारतो असतो.
आम्हाला कशाचंच काही वाटत नाही, कोणतंच सुख दुःखाचं काही वाटत नाही, काही वाटत नाही. समजा आम्ही त्या उपाधीमध्ये रमलो, उपाधीला सत्यत्व दिलं. असेही काही लोक असतात. अशा ओबी क्रमांक 7 पर्यंत समर्थांनी ह्या समाजामध्ये आमच्या अवतीभोवती अनेक गुणसंपदा ही सगळे असणारे लोक आहेत आणि समर्थांचं म्हणणं आहे ही सगळी गुणसंपदा उपाधी आहे. ही सगळी गुणसंपदा, जेवढे गुणसंपदेचे लोक असतात ती सगळी गुणसंपदा उपाधी आहे, उपाधियुक्त आहे, गुणच उपाधियुक्त आहे. आणि म्हणून या उपाधीच्या आम्ही मागे लागतो, या उपाधीमध्ये आम्ही रमतो आणि उपाधी म्हणजे गुप्त, चैतन्य असे सर्वगत या ठिकाणी आम्ही दुर्लक्ष आमचं होतो. हे गुण कोणाच्या अधिष्ठानावर अधिष्ठित आहे? ह्या व्यक्तीमध्ये जे वैशिष्ट्य आहे हे जोपर्यंत आम्ही पाहत नाही तोपर्यंत आम्ही उपाधीचा बाध केला नाही. आणि मग त्यांच्या गुणांनी प्रभावित होतो आणि मग ते गुण आपल्यात यावे म्हणून प्रयत्न करतो, स्पर्धा करतो. म्हणून गुण आहे, त्यांच्या गुणसंपदा आहे, त्या गुणसंपदेला निश्चितपणे त्याचं मूल्य लक्षात घ्यायचं, निश्चितपणे त्याचा यथोचित आदर सन्मान करायचा गुणांचा. त्यांना टाकव नाही समजायचे. त्याच गुणसंपदेतून महंत तयार होतात. आहे महंताचं लक्षण त्याच सगळी गुणसंपदा जी आहे ती एकाच व्यक्तीमध्ये जेव्हा असते तेव्हा तो महंत असतो. आणि असे महंत जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा आम्हाला खूप नवल वाटतं. कारण बोलण्यासारखं त्यांचं बोले तैसा चाले, बोले तैसा चाले त्याची वंदा मी पाऊले. म्हणून दैवी गुणसंपत्ती आम्ही नेहमी आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा. पण त्या गुणांमध्ये अडकणं, गुणांमध्ये जर आम्ही अडकत असू तर आम्ही त्या गुणांच्या उपाधीतच अडकतो आहे. दयाळुत्व ही हा गुण आम्ही खूप आमच्या अंगी बांधला आणि सगळ्यांवर दया करत राहिलो, सगळ्यांवर दया करत राहिलो. आता सगळ्यांना दया करणं एवढंच आमच्यावर, एवढंच आमचं काम राहिलं. आणि मग मी पहा काय दया करतो, मी दयाळू आहे, मी दयाळू आहे असं जर मला वाटत असेल तर त्या उपाधीमध्ये ती तो जो गुण आहे, गुणरूपाची उपाधी आहे, त्यात आम्ही अडकलो. म्हणून गुणसंपदा, दैवी गुणसंपदा अंगी बाणायची आहे. कशासाठी? त्या दैवी संपत्तीने बांधलेली दैवी संपत्ती जी आहे त्यांनी आमचा सत्वगुण जोपासला जाणार आहे. आणि मग आम्ही गुणांच्या सत्वगुण पण सोडायचा आहे, त्याच्या अतीत व्हायचं आहे. सत्वगुणाची उपाधी सुद्धा नको, त्याही कोशामध्ये आम्हाला अडकायला नको. आम्ही सत्वगुणाच्या कोशामध्ये अडकलेलो असतो. माझ्यासारखा भक्त नाही, माझ्यासारखा साधक नाही. मी साधक, मी साधक आहे, सतत विचार असतो. साधक आहे, साधक आहे, किती वेळ कळणार मी मुक्त आहे मूळचा, हा विचार त्याच्यामुळे मार खातो किती. मी साधक आहे, मी साधक आहे, मी साधक आहे. अहो साधक केव्हा? साधना करण्याच्या अनुषंगिक साधक. मी मूळचा मुक्त आहे, मी मूळचा आनंद रूप आहे. साधकत्वाची उपाधी तिथे गळली पाहिजे की नाही? नक्की गळली पाहिजे. मी मूळचा मुक्त आहे म्हणून उपाधी वेगळे. तुम्ही निर्विकार, कोणताच विकार नको हो तिथे. स्वरूपाच्या तिथे कोणताच विकार नको. आणि जर विकार आमचे येत असतील तर मग आम्ही संसारामध्येच आहो, प्रपंचामध्येच आहो. आणि विचारांच्या माध्यमातून या उपाधींचा बाध करायचा आहे. जनामध्ये सार्थकता विचाराची होय.
म्हणून फार महत्वाचा विचार आम्हाला इथे करावा लागतो. आणि जसे गुणसंपन्न असलेले लोक असतात तसे आपले दुर्गुण, या दुर्गुणांचे समर्थन करतात. दुर्गुण ही पण उपाधीचे बरं का. नुसते गुण ही उपाधी नाही, दुर्गुण सुद्धा उपाधी बनते. दुर्गुण ही उपाधी केव्हा होते? ज्या वेळेला दुर्गुण ही उपाधी केव्हा म्हणते? ज्या वेळेला त्या दुर्गुणांचं समर्थन आम्ही करतो. आमच्याकडून ज्या वेळेला त्या दुर्गुणांचं समर्थन होतं, त्यावेळेला तो सगळ्यात मोठा दुर्गुण आहे. आपल्याच दुर्गुणाचं समर्थन आपण करायचं. आपण चुकलो असलो तरी ती चूक आहे कबूल नाही करायचं. मीच कसा बरोबर हे पटवून द्यायचं. वकिली डावय हो, माफ करा मला वकिलांना मी हे करत नाहीये, नावं नाही ठेवत आहे, पण हा चातुर्य आहे, चतुर आहे, चतुरपणा हा. वकिलांच्या व्यवसायाला ते सिद्धच करून द्यावं लागतं. खोटं असलं तरी ते खरं आहे हे सिद्धच करावं लागतं, आणि खरं असलं तरी ते खोटं हे सिद्धच करावं लागतं. परंतु आपला दुर्गुणाचं समर्थन करणं सगळ्यात मोठा दुर्गुण आहे. सगळ्यात मोठा दुर्गुण आहे, लक्षात ठेवायचं. आणि ते सगळ्यात मोठं पाप आहे. आणि त्यामुळे आमचं करंटे पण संपतच नाही. करंटे पण संपत नाही म्हणजे आम्हाला दारिद्र्य वगैरे नाही, आमचं जीवदशा नाही संपत. आम्ही आमचा दुर्गुण त्यावेळेला झाकून घेतो ना, जीवदशा नाही संपत. आपल्यात जर काही दुर्गुण असेल तर आपण स्पष्ट मनाने, तो उघड मनाने मान्य करावा, आणि तो त्या दुर्गुणांपासून ते दुर्गुण त्यागण्याचा विचार करावा. आणि काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची, त्या दुर्गुणाच्या उपाधीतून बाहेर निघावं पूर्णपणे, आणि आगंतुक चांगल्या गुणांची आम्ही काहीतरी सोय धरावी. म्हणजे आमच्या अंगामध्ये दैवी संपत्ती बाळगण्याचा आम्ही प्रयत्न करावा. आणि म्हणून समर्थांनी ओवी क्रमांक 8 पासून ओवी क्रमांक 23 पर्यंत तरी हे सगळे अशा पद्धतीने आम्ही कसे आमचे दुर्गुणावर पांघरून टाकतो आणि असलेली उपाधी अधिक घट्ट करतो. यांनी आमची देहबुद्धी वाढते, म्हणजे उपाधी, देहाची उपाधी अधिक घट्ट होते. ती सोडण्याची तर गोष्ट दूरच राहिली, बाध करण्याचा गोष्ट दूरच राहिली. म्हणून आम्हाला सावध केलेलं आहे. म्हणून सावध केलेल्या समर्थांनी आम्हाला की थोडं राजकारणात जरी चुकलं तरी अनेक क्षेत्रात अशा अडचणी येतात. थोडी सुद्धा चूक फार महागात पडते. समर्थ म्हणतात, राजकारणाचे उदाहरण देऊन दिलं इथे या ठिकाणी. राजकारणाचे उदाहरण देऊन दिलं की सर्व प्रकारे उपाययोजना केलेली असावी, थोडी सुद्धा चूक होता कामा नये, तर उपायाचे रूपांतर अपायामध्ये होते. उपायाचा अपाय चुकता होय. स्वतःच्या दुर्गुणावर पांघरून घालण्याची जी आमची वृत्ती आहे ना, ही आम्हाला नक्की सोडता आली पाहिजे. खूप महत्वाचं आहे. स्वतःच्या दुर्गुणावर पांघरून नका टाकू, बिलकुल टाकू नका. स्वच्छ प्रामाणिक अंतःकरण त्या ठिकाणी असू द्या. सत्संगामध्ये जर आम्हाला आमच्या चुका लक्षात येत असतील तर त्या लगेच दूर करण्याचा प्रयत्न करा. लगेच दूर करण्याचा प्रयत्न करावा. कोणी चूक आमच्या लक्षात आणून दिली असेल तर लगेच ती चूक मान्य करावी, आपलं परीक्षण स्वतः करावं. नाही तर दुर्गुण ही एक उपाधी होऊन बसते. आणि मग मात्र एक छोटीशी चूक अपाय, त्याचं उपायाचं रूपांतर अपायात होतं. नेत्याचं काय चुकलं हे कळतच नाही नेत्याला. बाकीच्यांनाही पटत नाही की आपल्या नेत्याचं काही चुकलंय का. बघतोच आहे आपण. वेगळं राजकारण महाराष्ट्रातलं सांगायचं काही जरूर नाही हो. सगळ्यांना माहिती परिस्थिती काय नेमक्या चुका झाल्या. म्हणून सुरुवातीलाच
कितीतरी मंत्री वेगळा गट स्थापन केला आणि मग वेगळं सरकार बनलं 2-2.5 वर्षाचं. आणि मग त्याच्यानंतर निवडणुका झाल्या. नेमकी चूक काय झाली हे कोणालाच कळत नाही. फक्त आपल्या दुर्गुणावर पांघरून घालण्याचा हा परिणाम आहे. आणि म्हणून एखादे मनुष्य ते सिळे त्याचे करणेची बावळे नाना विकल्पाचे जाळे करून टाकी. कालबाह्य कल्पना धरून बसला असेल तर जर एखादा कोणी कालबाह्य कल्पना धरून बसला असेल म्हणजे काळाप्रमाणे चालायचंच नाही, जुन्याच काळामध्ये त्याचप्रमाणे सगळं करायचं, तर ते सुद्धा सगळा गोंधळ निर्माण करतात, सगळा गोंधळ निर्माण होतो. म्हणून कालबाह्यमध्ये राहणं, कालबाह्य कल्पनेमध्ये राहणं हे सुद्धा उपाधी चिकटण्याचं लक्षण आहे. आम्ही ना ह्या वेगवेगळ्या उपाध्या चिकटून घेत असतो. ते आम्हाला की नाही आजकालचं काही पटत नाही. आजकालची मुलं वागतात की नाही त्यांचं वागणं पटत नाही, त्यांचं खाणं पटत नाही, त्यांचं आम्हाला काहीच पटत नाही. काय पैसा नुसता उडवतात. आणि आम्हाला आमच्याच काळचं बरं वाटतं. ते पदार्थ सुद्धा आवडत नाही हो त्यांची. आम्हाला आमचेच पदार्थ आवडतात. अहो तर ते कालबाह्य झाले. जे काळाप्रमाणे चालले त्या काळाच्या प्रवाहात चला, पुढे चला. कशाला त्याला उपाधी म्हणून चिकटवून घेता. उगीचच उपाधी म्हणून चिकटून घेतो आणि किती किती कोशामध्ये आम्ही त्या उपाधीच्या राहतो. थोडा विचार करा. आपण इतक्या उपाध्या चिकटून घेतो स्वतःला आणि त्यामध्येच सगळं आयुष्य आमचं जातं. उपाधी वेगळे होणार केव्हा? या सगळ्या उपाध्या हे लक्षात येतो का आपल्या? आपण उपाधी इतकं समजतो. देह उपाधी चैतन्य त्याच्यामध्ये आहे. चैतन्याचा निर्देश करणारी देह उपाधी आहे. याचा बात करायचा. बस ढोबळमानाचं तत्वज्ञान. ढोबळमानाने आम्ही हे सगळं लक्षात घेतो आणि अभ्यास करतो. पण त्याच्यामधले बारकावे आमच्या लक्षात नाही. आणि जोपर्यंत बारकावे येणार नाही ना तोपर्यंत सूक्ष्मता येत असते. ढोबळमानाने मोठा दगड घेतला आणि त्याला ओबड दोबड आकार दिला आणि झाली देवाची मूर्ती. चला जोडा हात, त्याला शेंदूर फासून देतो. आहेत तसे हेंद्रे फेंद्रे शेंद्रे देव म्हणतात काका त्यांना. एक दगड असतो मध्ये, एक जण शेंदूर घेऊन जात असतो आणि त्या ठेच लागते त्या दगडाची ठेच लागल्याबरोबर तो शेंदूर त्या दगडावर पडतो आणि पडल्याबरोबर तो सगळ्याचा सगळा दगड तो शेंद्री होतो. तर एवढा शेंदूर कुठे उचलत बसा म्हणून तो चालला जातो समोर. मागून काही लोक येतात, ते म्हणतात आतापर्यंत इथे शेंदूर लावलेला नव्हते कोणी देव, आता शेंदूर लावलेला देव स्वयंभू आहे म्हणून ते त्यांना नमस्कार करतात. त्याच्यासमोर काही ठेवतात, हातातली फळं वगैरे समोर जातात. मागून अनेक लोक येतात, त्यांनाही ते दिसतं, तेही समोर जातात, नमस्कार करतात जातात. काही दिवसांनी तो देव म्हणून त्याचं छोटस मंदिर तयार होतं. हिंद्रे फेंद्रे शेंद्रे देव याला म्हणतात. म्हणून एखादा दगड घ्यायचा, त्याचा ओबडधोबड मूर्ती आकार करायची आणि त्याला देव म्हणायचं, ते पावत नाही. पण कलाकार जो असतो तो सुबक त्याच्यात मधले बारकावे बारीक बारीक त्याच्या दगडाच्या सगळ्या चिडून सुंदर कोरीव कातीव मूर्ती तयार करतो. आणि मग ती मूर्ती आमच्या अंतःकरणात भाव तयार करते. कोणते भाव तयार करते हो? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून. हे ते सुंदर ते सौंदर्य आमच्या अंतःकरणात भाव तयार करते. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. कुठपर्यंत गेली ते भाव? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, हेच माझं सर्व सुख आहे. पाहिन आवडीने श्रीमुख. सतत मी काय बघेन तर आता हेच श्रीमुख मी बघेन. याला म्हणतात बारकावे टिपत टिपत जाणं आणि त्याच्यातून सुंदर कृती
कोरीव कातीव तयार करणं, स्वरूपकार होणं. बारकावे टिपत टिपत जेव्हा जाऊ तेव्हा अधिक अधिक सूक्ष्मता येत जाईल अंतःकरणाला, आणि ती सूक्ष्मता स्वरूपाला गवसणी घालेल, स्वरूपाकारता साधेल. त्यासाठी या उपाधी काय काय आहे हे आम्हाला निश्चितपणे माहित असायला पाहिजे. आणि म्हणून हा जो उपाधीचा सगळा खेळ आहे, हा सगळा उपाधीचा खेळ आम्ही बघायचा आणि त्याच्यातून दूर व्हायचं. त्यातून दूर व्हायचं. संतांना माहितीये, संतांना काय माहितीये, की ह्या ब्रह्मस्वरूपाच्या तिथे उपाधी नाही, उपाधीचा आत्यंतिक अभाव आहे, आत्यंतिक अभाव आहे. हे संतांना माहित असतो, हे त्या महंतांना माहित असतो. महंतांनी नेहमी हा विचार करायचा आहे की आत्मारामाला एकही उपाधी नाही, आणि ह्या निश्चयामध्ये महंतांनी राहायचंय. या निश्चयात महंतांनी राहायचंय. नाही तर मग जो व्याप आहे त्या वाढलेला व्यापाचा संताप होईल. जो कार्याचा व्याप आहे त्याचा संताप व्हायला वेळ लागणार नाही. पण उपाधी वेगळे जर आपण असू तर व्याप हे वैभव ठरेल. व्याप हे वैभव ठरेल. एकही उपाधीत अडकता कामा नये हो. कार्य करताना नाही, तुम्ही आले ना की आम्हाला खूप छान वाटतं, तुम्ही आमच्याचकडे राहा ना, कायमच्या आमच्याकडे राहा. आम्हालाही त्यांच्याकडे छान वाटतं, कारण तिथे चांगली व्यवस्था असते, एसी असतो, कार असते, जायला लोक सकाळ संध्याकाळ नमस्कार करत असतात. अडकलो तिथे, कार्य फसलं, पूर्णपणे कार्य फसलं. म्हणून सतत लोकांतात जरी राहिलं तरी सुद्धा आत्मस्थिती सांभाळल्या जात नाही. आणि समर्थ म्हणतात सतत एकांतात जरी राहिलं, सतत एकांत नको, हा व्याप काही नको, प्रपंच नको, प्रपंचाची उपाधी नको, देहादी जगताची उपाधी नको, मी एकटाच राहीन, एकटाच करेन, तरी सुद्धा एकांतात राहिलं तर कार्याची हानी होते. आणि सतत लोकांतात राहिलं तरी सुद्धा आत्मस्थिती सांभाळल्या जात नाही. हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे. कोणी मी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून थोडा एकांत, थोडा गलबल, असा काळ कंठीत जावा समर्थ. काही काळ एकांत घ्यावा, बाकीच्या वेळ गलबल्यामध्ये राहावं. दैनंदिन जीवनामध्ये एकांत स्वतःचा घेणं फार गरजेचं आहे. सतत कार्याचा विचार, सतत कार्याचा विचार, फुरसत नाही हो स्वतःकडे केव्हा पाहाल. स्वतःमध्ये उपाधी, तोच कार्य हीच एक उपाधी बनते मग आमची, आणि त्याच उपाधीत अडकून पडतो. मग कार्य केल्याशिवाय चैन पडत नाही, आणि ज्या दिवशी या देहाच्याने काहीच कार्य होत नाही त्या दिवशी भयंकर दुःख होतं महंताला सुद्धा, की आम्ही आता काहीच करू शकत नाही. समर्थ म्हणतात हे अगदी लक्षात ठेवायचं, की या देहाल की ह्या ना त्या कारणाने केव्हा तरी या कार्याचा व्याप मला सोडून द्यावा लागेल. त्यावेळेला मात्र अरे रे, मी एवढं काम करत होतो, आता मी काहीच करू शकत नाही. एवढे प्रवचन करायचं रोज, 2-2, 3-3 प्रवचन, आता 2 शब्दही बोलणं होत नाही. याचं जर का दुःख होत असेल तर आमचं कार्य ही आमच्यासाठी उपाधी बनली होती. म्हणून उपाधीचा नेहमी सतत उपाधीचं भान ठेवून त्याचा बाध करायचा आणि आत्मस्थिती सांभाळायची. आत्मस्थिती नेहमी सांभाळायची, तेव्हाच व्याप तेवढं वैभव होईल. काकांकडे पहा, तेवढे प्रवचन करायचे, किती प्रवास करायचे होते, महिना महिनाभर विदर्भामध्ये राहायचे. आता शरीराच्यानी 2 पावले टाकणं होत नाही, 2 शब्द बोलणं होत नाही. 2 शब्द बोलणं सुद्धा अतिशय कठीण आहे. जे 3-3, 4-4 प्रवचन एका दिवशी करायचे, त्यांना 2 शब्द बोलणं कठीण आहे. सामान्य माणसाला केवढं दुःख झालं असतं. पण काका मात्र तितकेच आनंदी आहे. 2 शब्द बोलतानाही
4 प्रवचन करण्या इतकेच त्यांचा आनंद कायम आहे हो, कायम. त्यांच्याकडे पाहून वाटतच नाहीये कोणता त्रास. शरीराला त्रास आहे, काकांना बिलकुल त्रास नाही. हा निर्णय तिथे पक्का होतो. कारण उपाधी वेगळे आहेत, तुम्ही निर्विकार. काकांना म्हणू शकतो आपण, करिता संसार तुम्हाला नाही, संसाराचं दुःख तुम्हाला नाही, संसाराच्या व्यथा तुम्हाला नाही. आणि म्हणून एवढं मात्र आम्ही नक्की सांभाळलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या विश्रांतीचं जर ठिकाण कोणतं असेल तर शुद्ध आणि शांत ब्रह्मस्थिती हेच विश्रांतीचं एकमेव ठिकाण आहे. संत विश्रांतीची विश्रांती असं म्हणतात. शांत म्हणजे काय माहितीये का? शांत म्हणजे थकणे, काम करून. आणि विश्रांत म्हणजे आता थकवा घालवण्यासाठी विश्रांत, त्या ठिकाणी थकवा जातो, ते विश्रांत. विश्रांती घेतो जरा म्हणजे आम्ही थकवा घालवतो, थकवा घालवतो. आणि संत विश्रांतीची विश्रांती आहे म्हणजे त्या ठिकाणी ती अंतःकरण वृत्ती परत उठतच नाही, ती कामच करत नाही. काम केली नाही तर आम्ही थकणारच नाही की नाही हो? जर शरीराला देहाला काम काहीच दिलं नाही तर थकेल का? काहीच थकायचं कारण नाही. कारण ते हालचाल उठतच नाही ते काम करायला. तशी अंतःकरण वृत्ती उठूनच नाही राहिली काम करायला, ती शांत झाली हो. अंतःकरण वृत्ती पूर्णपणे तिचा निराश झाला, अंतःकरण वृत्तीचा. मग अंतःकरण वृत्तीचा निराश झाला, ती उठलीच नाही काम करायला, ती पहुडलीच आहे, मग ती थकेल का? अजिबात थकणार नाही. म्हणून संत विश्रांतीची विश्रांती, कारण ती परत उठतच नाही. एकदा ती श्री गुरुचरणापाशी खिळली न हो अंतःकरण वृत्ती, की ती परत उठतच नाही. ती परत जगताशी जगताकार होतच नाही, अविद्येशी एकरूप होतच नाही. त्याच्यामुळे ती थकत नाही. म्हणजे थकलेली अंतःकरण वृत्ती विश्रांतीसाठी श्री गुरूंच्या चरणावर विसवली आणि ती तिथेच शांत झाली आणि विश्रांतीची विश्रांती सुरू झाली. संत विश्रांतीची विश्रांती, त्या ठिकाणी आत्मस्थिती प्राप्त होते. आणि आत्मनात्म विवेकाने हे आम्हाला सांभाळावं लागतं. अंतःकरण वृत्ती त्या ठिकाणी निवृत्त होते. उपाधीचा बाध झाला की अंतःकरण वृत्ती निवृत्त होते. ती कोणाशी खेळली हो? ती उपाधीशीच खेळत असते. ज्या अनेक उपाध्या आम्ही चिकटून घेतल्या ना, त्याच्यात ती रमत असते. पण एकदा उपाधी आहे ही आणि तिचा बाध झाला, या उपाधीशी माझा काही संबंध नाही, या उपाधीच्या व्यवहाराशी माझा काही संबंध नाही. मी कोण आहे? एकमेव अद्वितीय आनंद रूप ब्रह्मस्वरूप आहे, असा विचार जेव्हा दृढ होतो त्यावेळेला ती शांत होते. आणि अशा पद्धतीने आत्मरूप मीला एकही उपाधी सत्यत्वानी नाही. म्हणून जो उपाधीचा कंटाळा तो निवांत होऊन बैसला, आटोपेना तो गलबला कासयसी. म्हणून तो देहरूप आणि जगतरूप उपाधीपासून अनासक्त होतो, शांत होऊन बसतो. म्हणून उपाधीला सत्यत्व आम्ही देतो. सांगितलं मी उदाहरण देऊन अनेक, कसं सत्यत्व देतो आम्ही. आणि म्हणून शांत होऊन बसतो, काही गलबला काही निवळ, ऐसा कंठित जावा काळ, जेणेकरिता विश्रांती वेळ आपणच फावे. म्हणून महंतांनी काही निवांतपणा नक्की घ्यावा, एकांत नक्की घ्यावा. आणि स्वतःच्या साधनेसाठी तरच वेळ मिळतो, नाही आत्मस्थिती सांभाळण्यासाठी तरच वेळ मिळतो. सतत कार्यामध्ये लोकांतात राहिलं तर कठीण आहे. म्हणून सतत लोकांत पण घेऊ नये, सतत एकांत पण घेऊ नये. तर काही वेळ का लोकांत, काही वेळ एकांत फार आवश्यक आहे. कारण आम्हाला हे मानवी शरीर सारखं सारखं मिळत नाही, याचं भान ठेवावं हो. हे मनुष्य जन्माचे लेणे अकस्मात ये भाग्याने,
तेथेची ब्रह्म जाणणे. अकस्मात आले आमच्या भाग्याने हे, अकस्मात तर आला आहे, तर याचा आम्ही पूर्णपणे ते सार्थकी लावावे. आणि उपाधी वेगळे राहावे, उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, असं निर्विकार स्थितीला आम्ही प्राप्त व्हावं. ही निर्विकार स्थिती सगळ्यांना प्राप्त हो काकांच्या कृपेने, अशी काकांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. उद्या शुक्रवार आहे, परंतु उद्या आपण आपल्या वर्गाला सुट्टी घेऊ, कारण मला परवा मी नर्मदे काठी जायला निघते आहे, त्याच्यामुळे उद्या थोडी व्यस्तता आहे जरा, म्हणून उद्या आपण आपला वर्ग बंद ठेवू. आणि 9वा समास आणि 10वा समास गुरुवार आणि शुक्रवार, त्याच्या पुढचा गुरुवार शुक्रवार जो आहे त्याही दिवशी वर्ग आपला बंद ठेवण्यात येईल, कारण मी तिकडून नर्मदा काठी चालले आहे, तिथून मी वापस येते आहे, त्याच्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार तोही होणार नाही. असे 3ही वर्ग आपण तुर्त बंद ठेवू आणि तिकडून नर्मदेचे आशीर्वाद घेऊन येते, भगवतीकडून प्रेरणा घेऊन येते, आणि मग आपण आपला दशक 19वा पूर्ण करू. तोपर्यंत आपल्या सगळ्यांची रजा घेते आणि हे गुरुवार शुक्रवार झालेल्या दशकावर चिंतन मनन करा, फार आवश्यक आहे. जय जगदीश. हा, रामकृष्ण हरी.